हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशू तो उदंड जीवन देण्यासाठी आलेला आहे. पण माझा सब्जेक्ट थोडा वेगळा आहे, पण मी तुम्हाला सांगते. तुम्ही कधी बायबलमध्ये आत्महत्या हा शब्द ऐकलेला आहे का? कोणी आत्महत्या केलेली आहे बायबलमध्ये? कोणी? यहुदा इस्करियत, सगळ्यांना माहित आहे. यहुदा इस्करियतने आत्महत्या केलेली आहे. कशासाठी केली बरं? ओके, दोष भावना येशूला पकडून दिलं. ओके. आणि त्याच्याशिवाय अजून कोणी आहे का की ज्यांचा उल्लेख आहे की त्या व्यक्तीने आत्महत्या केली बायबलमध्ये? माहित आहे कोणाला? अजून एक उदाहरण आहे बायबलमध्ये. दुसरा शमूएल याचा 17वा अध्याय आणि 23वा वचन. दुसरा शमूएल आपण काढूया. दुसरा शमूएल याचा 17वा अध्याय मला असं वाटतं तुम्ही वाचलं असाल, पण तुम्ही लोक विसरून गेले असाल. 17 अध्यायाचं 23वा वचन. आपल्या मसलतीप्रमाणे काम झाले नाही हे अहितोफेलाने पाहिले. तेव्हा तो आपल्या गाढवावर खोगीर घालून आपल्या नगरास आपल्या घरी गेला आणि आपल्या घराची सर्व व्यवस्था लावून त्याने गळफास घेतला. तो मृत्यू पावला व त्याला त्याच्या बापाच्या थडग्यात पुरिले. काय झालं? त्याची मसलत, त्याने, तो राजाचा सल्लागार होता आणि राजाने काय केलं? त्याचा सल्ला ऐकला नाही. त्याच्या पहिले असं होतं की अहितोफेल नावाचा व्यक्ती जे शब्द बोलेल ते शब्द म्हणजे देवाची वाणी म्हणून ऐकले जायचे, की ही देवाची वाणी आहे असं त्याच्याकडून ऐकलं जायचं. पण देवाचे काही प्लॅन्स असतात. एक हुशाय अर्की नावाचा दुसरा व्यक्ती त्या ठिकाणी आला. त्याने त्याला वेगळे मसलत दिली, कारण की त्याला दावीद राजाला वाचवायचं होतं अबशालोमापासून. अबशालोम हा दाविदाचा मुलगा, ज्याने त्याच्या विरुद्ध बंड केलं होतं. तर दाविदाला वाचवण्यासाठी हुशायने काय केलं? हुशाय अर्कीने अहितोफेलने जी मसलत दिली त्याच्या विरुद्ध मसलत दिली. आणि राजाने, देवाची योजना होती, राजाने काय केलं? त्या दुसऱ्या व्यक्तीची मसलत ऐकली, दुसरा सल्ला ऐकला आणि ह्याचा नाही ऐकला. तर ह्याने काय केलं? हा व्यक्ती आपल्या गावाला गेला आणि आपली मसलत मानली नाही असे अहितोफेलाने पाहिले. तेव्हा तो आपल्या गाढवावर खोगीर घालून निघून आपल्या नगरास घरी गेला आणि आपल्या घराचा बंदोबस्त करून मृत्यूपत्र तयार केलं असेल, काय केलं असेल ते बंदोबस्त केला आणि आपणाला गळफास घेऊन मेला. बायबलमध्ये देखील आत्महत्येविषयी दिलेलं आहे. आता या ठिकाणी त्यांनी, यहुदाने जी आत्महत्या केली ते आपण बघतो. का बरं केली? त्याच्या पाठीमागचं कारण, त्याने येशूला नाकारलं. त्याने येशूसोबत विश्वासघात केला. येशूने त्याला सर्व काही दिलं, पण त्याने येशूला नाकारलं, त्याला पकडून दिलं, विश्वासघात केला. आणि मग त्यानंतर त्याला ती दोष भावना आली, त्याला दुःख झालं. मग त्याने प्रयत्न केला, त्याला शिगे मिळाले होते येशूला पकडून देण्यासाठी. त्याने ते घेतले पैसे आणि येशूला पकडून दिलं. मग तो गेला, म्हणे की हे पैसे मला पाहिजे नाही. हे सगळं दिलेले आहे मत्ती ह्याचा 27वा अध्यायामध्ये 5 वचनापासून. तर वाचायचं का? वाचून घेऊ. माझा संदेश मोठा आहे, मला हे थोडं फास्ट जायचं आहे. तर मत्ती 5 मध्ये दिलेलं आहे. मत्ती 27 अध्यायाचं 5वं वचन. मग त्याने ते रुपये मंदिरात फेकून दिले व जाऊन गळफास घेतला. मुख्य याजकांनी ते रुपये गोळा करून म्हटले, हे दानकोशात टाकणे सशास्त्र नाही, कारण हे रक्ताचे मोल आहे. मग त्यांनी आपसात विचार करून बस. तेव्हा तो यहुदा पस्तावा पाहून आत्महत्या करतो या ठिकाणी दिलेला आहे. तेव्हा तो येशूला दंडास पात्र ठरवण्यात आले असे पाहून त्याला शत्रूंच्या हाती देणारा यहुदा पस्तावला
आणि त्याने मुख्य याजक व वडील यांच्याकडे ते 30 रुपये परत आणले. तो म्हणाला, मी निर्दोष रक्त तुमच्या हाती देऊन पाप केले आहे. पण ते म्हणाले, त्याची आम्हाला काय, तुझे तूच पहा. आणि मग त्याने ते रुपये पवित्र स्थानात फेकून दिले आणि तो निघून गेला. मग त्याने जाऊन गळफास घेतला. बायबलमध्ये माझ्या माहितीप्रमाणे हे 2च उदाहरणं आहे की ज्यांनी आत्महत्या केली. एक होता यहुदा, ज्याने येशूचा विश्वासघात केला, येशूला नाकारलं आणि मग त्याने प्रयत्न केला की मी पश्चाताप करतो, मी हे पैसे परत देतो, येशूला सोडा. पण ते शक्य नव्हतं, ते झालं नाही. आणि खूप दुःखाने येशूला नाकारलं म्हणून तो खूप दुःखी झाला आणि त्याने गळफास घेऊन तो मरण पावला. आणि दुसरी गोष्ट अहितोफेलने यासाठी केलं की त्याचा इगो हर्ट झाला. अहितोफेलचं काय झालं, त्याचा जो इगो असतो, अहंकार असतो की माझं नाही ऐकलं, माझं नाही ऐकलं, आणि त्याचा इगो हर्ट झाला आणि म्हणून त्याने जाऊन गळफास घेतला. बायबलमध्ये असे अजून पण उदाहरण आहे की ज्यांनी आत्महत्येची किंवा मरणाची इच्छा केली, त्या स्टेजपर्यंत गेले. तुम्हाला माहिती आहे का ते कोण कोण आहे? मी थोडी बायबल स्टडी पण घेत असते. कोण आहे, कोण एखादं तरी उदाहरण खूप फेमस आहे, तुम्ही सांगू शकता की कोण देवाला म्हणे की मला मारून टाक? योना. योना म्हणाला की तू मला मारून टाक, तू मला सांगितलं ह्या लोकांना जाऊन संदेश दे, कारण ह्यांचा मी नाश करणार आहे. आणि मी जाऊन संदेश दिला आणि तू ह्या लोकांचा नाश करत नाहीये, आता मी जगून काय करू, मला मारून टाक. म्हणजे त्याचा राग त्या ठिकाणी होता आणि त्या रागामध्ये तो देवाला म्हणतो की मी जगून काय करू, मला मारून टाक. एक दुसरं उदाहरण आपण बघूया. इयोब, इयोबाचा 10वा अध्याय. इयोबने पण म्हटलं देवाला, 10वा अध्याय काढला आणि त्याचं 1 वचन. माझ्या आत्म्याला जीविताचा कंटाळा आला आहे, मी आपले गारहाणे एकसारखे चालू ठेवीन. बस, तो म्हणतो माझा जीव माझ्या जीवनाला कंटाळला आहे. हे दुसरी गोष्ट इयोब बोलला. आणि त्याच्यानंतर 18 वचन, तो देवाशी बोलत आहे आता. 18 वचन, तू मला मातेच्या उदरातून का बाहेर आणले? बाहेर आणले नसते तर मी प्राणास अंतरलो असतो, कोणाच्या दृष्टीत मी पडलो नसतो. मी जन्मास येऊन न आल्यासारखा झालो असतो, मी गर्भावस्थेतूनच कबरीत गेलो असतो. ओके, म्हणजे या ठिकाणी तो म्हणते की मी जन्मताच पोटात असतानाच का नाही मेलो, मी का जन्माला आणलं. हा इयोब या ठिकाणी बोलत आहे. तो का बोलला आपण ते नंतर बघू. त्याच्यानंतर 1 राजा 19वा अध्याय 4 वचन. 1 राजा 19वा अध्याय 4 वचनामध्ये ही गोष्ट एलियाची आहे. तो स्वतः रानात 1 दिवसाची मजल चालून जाऊन एका रतामाच्या झुडपाखाली जाऊन बसला. आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, हे परमेश्वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर, मी आपल्या वाडवडिलाहून काही चांगला नाही. आणि या ठिकाणी एलिया हा एक खूप मोठा संदेष्टा होता. एलियाची गोष्ट सगळ्यांना माहीत आहे की एलियाच्या द्वारे देवाने किती मोठे मोठे चिन्ह चमत्कार केलेले आहे. आणि या ठिकाणी एलियाने खूप मोठा चमत्कार केला होता. अग्नीद्वारे त्याने देवाकडून उत्तर घेतलं होतं आणि मोठा चमत्कार केला होता. पण त्याच्यानंतर काय झालं होतं की तिथली जी राणी होती आणि राजा होता ते अन्य जाती होते, ते त्याच्या पाठीमागे लागले त्याला मारायसाठी. तो पळत होता. मग तो पळत पळत जंगलामध्ये गेला, एका झाडाखाली येऊन बसला आणि आपण मरावे असे मागत तो म्हणाला, हे यहोवा, आता पुरे झाले, माझा प्राण घे. ही आहे तिसरी घटना, योना, इयोब, एलिया. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे का, आपण मोशे गणना 11वा अध्याय 15 वचन.
जर तुम्हाला अ, हे लक्षात नसेल राहत, तर माझी विनंती आहे की तुम्ही घरी जाऊन परत फेसबुकवर किंवा यूट्यूबवर संदेश ऐकावे, म्हणजे ते तुम्हाला चांगले समजतील. ऐकणार का? कारण की ह्या गोष्टी खूप कठीण आहे. एकदा ऐकून तुम्हाला समज लक्षात राहणार नाही. हां, तर गण गणना ह्याचं 11व्या अध्यायामध्ये मोशे बोलतो. मला असेच तू वागवणार असलास तर हां, माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास मला एकदाचा मारून टाक, म्हणजे हं. माझी दुर्दशा मला पाहावी लागणार नाही. हां. या ठिकाणी मोशे देखील म्हणून राहिलेला आहे, की जर तुझी कृपादृष्टी माझ्यावर असल्यास मला मारून टाक आणि मला माझी दुर्दशा पाहू देऊ नको. मोशे खूप मोठा लीडर होता, नम्र होता. देवाने त्याला 20 लाख लोकांना मिस्र देशातून कनान देशामध्ये घेऊन जायची जबाबदारी दिलेली होती आणि या ठिकाणी तो चांगल्या रीतीने आपलं काम पार पाडत होता. पण शेवटी तो एवढा कंटाळला लोकांच्या बंडखोरीला. लोक जे देवाला सोडून सोडून पळत होते, ऐकत नव्हते, देवाच्या मार्गात चालत नव्हते. लीडरशिप करता करता तो एवढा फ्रस्ट्रेट झाला, इतका फ्रस्ट्रेट झाला, की शेवटी तो देवाला म्हणतो, की मोशे यहोवाला म्हणाला 11 वचन, या सर्व लोकांचे ओझे माझ्यावर घालून तू आपल्या दासाला दुःख का देतो? तो एक खूप मोठा म्हणजे लीडर होता, पास्टर होता, याजक होता आणि तो काय म्हणतो देवाला, या एवढ्या लोकांचं ओझं तू माझ्यावर टाकून तू माझ्या जीवाला दुःख का देतोस आणि माझ्यावर तुझी कृपादृष्टी का होत नाही? मी या सर्व लोकांचे गर्भधारण केले काय? मी त्यांना प्रसवलो काय? मग तू मला का म्हणतोस, की ज्या देशाविषयी मी यांच्या पूर्वजांची शपथ केली तिकडे जसा पाळणारा बाप तान्हे बाळ वाहून नेत असो, तसा तू यांना आपल्या उराशी धरून वाहून ने. तो थकला. खूप त्याने सहन केलं. 40 वर्ष त्याने सहन केलं. पण शेवटी तो कंटाळला, थकला, एकदम आपल्या आत्म्यात खवळला आणि प्रभूला म्हणतो, की "प्रभू, अ, तुझ्या कृपादृष्टी जर माझ्यावर नाही आहे, तर मला मारून टाक." इतका फ्रस्ट्रेट झाला. आणि त्यानंतर आपण अजून एक बघतो, की यिर्मया संदेष्टा होता. यिर्मयाचं पुस्तक 20वा अध्याय. यिर्मया संदेष्टा देखील थकून गेला आणि यिर्मया काय म्हणतो? यिर्मयाला देवाने भविष्यवाणीची सेवा दिली होती, की जाऊन भविष्य सांग. ह्या लोकांच्या लाईफमध्ये काय होणार आहे? हे लोक पाप करत आहे, हे लोक नाश होणार आहे. तू लोकांना जाऊन भविष्य सांग, की तुम्ही तुमच्या मार्गापासून फिरा. तुम्ही पाप करू नका, देवाला सोडू नका, देवाच्या मार्गात चाला. असं त्याला सेवा दिली होती. आणि जेव्हा कोणी असं सांगतो, की तू पापी आहे, कोणाला आवडतं का हो? हं? तू लई चांगला आहे माहिती आहे, आम्हाला सांगतं. तर त्याला ती सेवा होती, की जाऊन लोकांना सांग. ते ऐको नाही तर नाही ऐको. त्यांचे हृदय ते कठीण करतील मला माहीत आहे. पण तू जाऊन त्यांना सांग, की तुम्ही आपल्या पापापासून फिरा, आपल्या मार्गापासून फिरा, वळा माझ्याकडे, नाहीतर तुम्ही नाश पावाल. आणि बघतो 20वा अध्यायामध्ये यिर्मयाच्या, वाच 14 वचन. मी जन्मलो तो हां. दिवस शापित असो, ओ. माझी आई मला प्रसवली तो हं. दिवस धन्य न हो. हं. तुला पुत्र झाला हे वर्तमान माझ्या बापास कळवून त्यास फार हर्षित करणारा मनुष्य शापित असो. हं. ज्या नगराचा विध्वंस करून बस, परमेश्वर. बस, बस. म्हणजे या ठिकाणी तो निराश झाला. एवढा फ्रस्ट्रेट झाला लोकांच्या वागण्याने, बोलण्याने. लोक त्याला मारायला टपले होते. आणि या ठिकाणी तो काय म्हणून राहिलेला आहे, की मी जन्मला तो दिवस शापित असो. आणि तो स्वतःच्या जन्माविषयी पुढे तो असं म्हणतो, की मी माझ्या आईच्या गर्भातच, 17 वचन सांगते, कारण त्याने मला उदरातच मारून टाकले नाही. कारण अशाने माझी आई माझी कबर झाली असते आणि तिचे गर्भस्थान सदा सगर्भ राहिले असते. म्हणजे तो इच्छा करतो, की मी आईच्या पोटातच का नाही मेलो? मी कशाला ह्या जगामध्ये आलो? मी कशाला देवाची सेवा करत आहे? मी का बरं? आणि हेच फ्रस्ट्रेशन मोशेचं देखील होतं आणि हेच फ्रस्ट्रेशन यिर्मयाचं देखील होतं. आणि कित्येक ठिकाणी आपण बघतो नवीन करारामध्ये पौल देखील असंच म्हणतो, की मी खूप थकलेलो आहे. ह्या लोकांचं ओझं वाहून, भार वाहून. पौल देखील म्हणतो, की म्हणजे मी थकलो आहे ओझं वाहून.
मंडईचे झगडे रगडे त्यांच्या गोष्टी हे करता करता मी खूप वेळेस मरणप्राय दुःख भोगलेलं आहे. येशूच्या मरणाच्या वधस्तंभाच्या खुणा माझ्या शरीरावर मी वागवतो. तो या ठिकाणी आपण बघतो की लोक जीवनाला कंटाळतात. देवाच्या सेवेत असणारे पण आणि जगातले पण लोक आणि शेवटी आत्महत्येसारख्या विचाराला जाऊन पोहोचतात. तुम्हाला एक न्यूज सांगायची आहे मला. अ, असं म्हटलेलं आहे की देशात जेवढ्या आत्महत्या होतात त्याच्यामधल्या सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होतात. हं? सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होतात आणि विद्यार्थ्यांची आत्महत्या राज्यात रोज 4 विद्यार्थी आपलं जीवन संपवतात. स्टुडंट लोक रोज ती सरासरी ही सरासरी आहे 2022 ची. आता 23, 24, 25 ह्या दिवसात ते अतिशय भारी प्रमाण वाढलेलं आहे. तेव्हा रोज 4 होते. काल मी पेपर वाचला. फ्रंट पेजवर पहिल्या पानावर पेपरच्या 4-5 एक 9 वर्षाची मुलगी जिने जालन्यामध्ये शाळेच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. 9 वर्षाची मुलगी. त्याच्या अगोदर 14 नोव्हेंबरला बहुतेक की त्याच्या अगोदर आदल्या दिवशी जयपूरमध्ये एका 11 वर्षाच्या मुलीने 4थ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. याच आठवड्यामध्ये 2 मुलांनी जे 10व्या वर्गाचे होते, एक दिल्लीला आणि एक मुंबईला, त्यांनी मेट्रो ट्रेन खाली स्वतःला झोकून दिलं. 10व्या वर्गाची मुलं. त्या 2 मुलांनी आत्महत्या केल्या 10व्या वर्गाच्या. आणि पहिल्या पेजवरची कालची बातमी सांगत आहे फक्त. त्याच्यात असे किती झाले. आणि एक मुलगा 11व्या वर्गाचा जो ट्रेनने चाललेला होता आणि त्याने कोणाला तरी म्हटलं भैया थोडा आगे सरको. आणि माहीत आपल्या देशात काय चालू आहे. तू मराठी मुलगा आहे, तू हिंदीमध्ये का बोलला म्हणून त्याला एवढं मारलं ट्रेनमध्ये, एवढं ह्युमिलेट केलं की तो इतका घाबरला. घरी जाऊन वडिलांना फोन केला की बाबा मला खूप भीती वाटत आहे. आणि त्याने देखील वडील यायच्या पहिले स्वतःला संपवून टाकलं. तर नोव्हेंबर महिना बाल दिवस आपण साजरा करून राहिलेलो आहे. आणि मोठे लोक तर आत्महत्या करतात ठीक आहे, पण लहान लेकरं का बरं आत्महत्या करत आहे? कधी विचार केला का आपण? तरुण करतात, तरुण करायचे पहिले प्रेमभंग झाला, प्रेमभंग झाला तर आत्महत्या. शेतकरी लोक करतात, पीक नाही आलं, नापिकी आलं म्हणून आत्महत्या करतात. कोणाकोणाला बिझनेसमध्ये घाटा येतो, बिझनेस डुबतो तर परिवाराला घेऊन माणूस आत्महत्या करून टाकतो, ते पण आहे. पण आता तर हे हाईट झाली की 8, 9, 10 वर्षाचे लेकरं 16 वर्षापर्यंत सहज आपलं जीव देऊन टाकतात. मी मगाशी तुम्हाला वचन सांगितलं आहे ना, चोर येतो तो चोरी करायला, नाश करायला आणि घात करायला येतो. पण येशू म्हणतो मी आलेलो आहे तुम्हाला जीवन द्यायला आणि बहुतायचं जीवन द्यायला आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये असे पण काही लोक होते की ज्यांना मरणप्राय दुःख झालं, मरणापर्यंत दुःख, पण त्यांनी आत्महत्येचे विचार केलेले नाहीत. एक इयोब होता. इयोबाचं मी तुम्हाला सांगितलं. शेवटी खूप त्याचे मित्र त्याला बोलून परेशान करतात म्हणून तो बोलतो. पण सुरुवातीला तो काय म्हणतो? तो आपला विश्वास डगमगू देत नाही. तो देवाशी वाद करतो, देवाशी बोलत राहतो देवाशी की देवा असं का, तसं का. आणि शेवटी प्रभू त्याला दुपटीने आशीर्वादित करतो. प्रेज द लॉर्ड. तो का बरं सर्वाइव्ह झाला? तो का डबल आशीर्वादित झाला? कारण त्याने आपला देवावरचा विश्वास कमी नाही होऊ दिला. त्याची पत्नी देखील त्याला म्हणाली, अरे काय अजूनही विश्वासामध्ये चालून राहिला का? देवाला श्राप दे आणि मरून जा. त्याची स्वतःची पत्नी त्याला म्हणाली की अरे अजूनही तू देवावर विश्वास ठेवताय, देवाला श्राप दे आणि मरून जा. पण तो म्हणे की तू पण त्या मूर्ख बायकांसारखी बोलते का? देवाकडून काही चांगलंच घ्यायचं, वाईट घ्यायचं नाही.
सुखच घ्यायचं, दुःख घ्यायचं नाही. आणि अशा रीतीने तो तिला पत्नीला समजावतो आणि नंतर तिचे जे लेकरं मरण पावले असतात, देव तिला डबल पुन्हा लेकरं देतो. म्हणजे त्यांचं गमावलं त्याच्या डबल देव त्यांना आशीर्वादित करतो. त्याचं कारण एकच, किती पण दुःख आलं जीवनात, किती परेशानी आली, म्हणजे स्वतःचे लेकरं मरण पावले, सगळं खतम झालं. जसं हबक्कूकमध्ये म्हटलेलं आहे ना, हबक्कूकच्या पुस्तकात, की अंजिराला फळ नाही यावं, द्राक्षीला वेल नाही यावं, असं माझं शेतामध्ये धान्य ना राहो किंवा मेंढपाळामध्ये मेंढरं नाही राहिली, सगळं नुकसान झालं तरी मी देवावरचा विश्वास ढळू देणार नाही. हालेलुया. त्याप्रमाणे योबाने विश्वास ठेवला आणि शेवटी योबाला मग सगळं काही डबल परत मिळालं. का? कारण त्याने आपला विश्वास डगमगू नाही दिला. हालेलुया. आणि अजून एक बघतो आपण एक गोष्ट, मरियेच्या विषयी सगळ्यांनी ऐकलं असेल. जेव्हा मरियेला येशूचं समर्पण ती करायला गेली, हा, अगोदरच तिने किती मोठं दुःख सहन केलं होतं, किती निंदा सहन केली होती. तिने त्या ज्या गोष्टी तिने ऐकल्या, कसं तिने ते सर्व पचवलं, रिॲक्ट नाही केलं, देवाशी भांडली नाही, पण तिने त्या सर्व गोष्टी आपल्या अंतःकरणात ठेवल्या. प्रेज द लॉर्ड. आता 16 नोव्हेंबरला आपण बघितलं की लेकरांनी संदेश दिले. पण त्याच दिवशी किंवा त्या आठवड्यामध्ये पाहते मी की आपल्या लेकरांसारखेच म्हणजे 9 वर्षाचे 10 वर्षाचे मुलं मुली आत्महत्या करत आहे. मला आज मंडळीला विचारायचं आहे की काय तुमचे मुलं सुरक्षित आहे का? काय तुम्हाला असू दे ना, काय तुम्हाला एवढी खात्री आहे की तुमचे लेकरं जे शाळेत जातात, समाजात वावरतात, काय ते एवढे स्ट्रॉंग आहेत का की त्या जगामध्ये जगाचा सामना करू शकतात? एक गोष्ट मागील अजून एक गोष्ट व्हायरल होऊन राहिली. मालेगाव शहरामध्ये एका 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. तोंड तिचं ठेचलं आणि तिला खूप वाईट रीतीने मारून टाकलं. आणि मी असं वाचलं एका ठिकाणी की तो मुलगा फक्त 19 वर्षाचा होता. 19 वर्षाचा म्हणजे जस्ट त्याचं लहानपण संपलेलं आणि तो आता त्याने तारुण्यात पदार्पण केलेलं आहे. फक्त 19 वर्षाचा मुलगा एवढा गंभीर गुन्हा, एवढा गंभीर अपराध करतो आहे. एका दिवसात तर झालं नसेल, एका वर्षात तर झालं नसेल. लहानपणापासून त्याच्या मनात तसे विचार किंवा किंवा ज्या रीतीने असं पण ऐकलं की 2 घरात भांडणं झाले होते म्हणून त्याने बदला घेण्यासाठी असं केलं. म्हणजे ह्या लेव्हलचे विचार लेकरांच्या मनामध्ये जर पनपून राहिलेले आहे, येत आहे. आज आपल्या लेकरांचं रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. मी विचार करत होते, लोक आत्महत्या का करतात? किंवा त्यानंतर लोक त्यांच्या बौद्धिकची पण काळजी घेतात. हा क्लास लाव, तो क्लास लाव, या ठिकाणी जा, हे वाच, ते वाच, ह्या क्लासला जा, त्या क्लासला जा, एनकरेज केलं जातं, सांगितले जातं की पहा आमची ऐपत नाही आहे पण तुझ्यासाठी आम्ही नीटचा क्लास लावला, पहा आमची ऐपत नाही आहे पण आम्ही तुझ्यासाठी हे करून राहिलेलो आहे. सांगतात पण आणि करतात पण. खूप काळजी घेत की माझा मुलगा जगाच्या रेसमध्ये मागे नाही राहायला पाहिजे, माझा मुलगा पुढेच गेला पाहिजे. खूप कठीण आहे JEE, खूप कठीण आहे ITI, IIT मध्ये ॲडमिशन घेणं, पण एक UPSC, पण ते आईवडिलांचं पण एक स्टेटस राहते ना, आमचा मुलगा असं झाला. मग त्याच्यासाठी मग मी तुला, आईवडील जागरण करतात, स्वतः अभ्यास करताना आईवडील देखील रात्रभर जागरण करतात. त्यांना सकाळी पहाटे उठून भिजवलेले बदाम काय देतील, स्वतः जागरण करतील, झोपणार नाही, खूप काळजी घेतात की त्यांनी अकॅडमिक ह्याच्यामध्ये खूप उंच गेलं पाहिजे. तसंच शरीराची काळजी घेतात, पण तेवढीच त्यांच्या भावनात्मक त्यांचं मानसिक स्थिती आहे, ते मानसिक स्थितीची काळजी घेतात का? प्रियांनो, खूप खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. जेवढी काळजी आपण लेकरांच्या शारीरिक विकासाची घेतो, जेवढी त्यांच्या बुद्धीची आपण काळजी घेतो, तेवढी आपण त्यांच्या भावनात्मक स्थितीची किंवा मानसिक स्थितीची आपण काळजी घेतली पाहिजे. हालेलुया.
कारण की हे त्याचंच लक्षण आहे ना. आत्महत्या टोकाचा विचार करणं म्हणजे सर्व संपलं, आता बस मला मरून जायचं, मला मरून जायचं, मला जगायचंच नाही. आमच्या काळामध्ये म्हणजे मी पॅरेंट असताना किंवा आमच्या काळात लेकरं धमक्या द्यायच्या आईवडिलांना, पहा बरं मी मरून जाईन, मी जेवणार नाही, मी घर सोडून जाईन. पण तेव्हा आईवडिलांनी माहीत राहायचं की ह्या फक्त धमक्या आहेत, हे काही नाही करणार. आई म्हणायची जेवत नाही का, नको जेव, जा लाईट बंद करून टाक, झाकण भांडे फ्रीजमध्ये ठेवून टाक, जेवायचं नाही, नको जेव, किंवा निघून जातो जा. त्याच्यानंतर असा काळ चालू झाला काय ह्या 1-2 वर्षामध्ये, मोबाईलसाठी रागवलं, मरण पावले. नवीन मोबाईल नाही घेऊन दिला, डायरेक्ट मरून गेले. म्हणजे 13, 14, 16 वर्षाच्या मुलांना त्या धमक्या प्रत्यक्षात उतरू लागल्या. आमच्या काळात फक्त धमक्याच होत्या, मी असं करणार, आणि थोडं घाबरायचे आई वडील, पण नंतर म्हणजे जाऊ दे काही नाही करत, सोडून द्या. पण असा काळ आला 10 वर्षामागे किंवा 10 नाही 5 वर्षामागेच असा काळ आला की मोबाईलसाठी आत्महत्या म्हणजे खूपच कॉमन गोष्ट झाली. मला माझ्या सगळ्या मित्रांकडे चांगला फोन आहे, मला आयफोनच पाहिजे आणि मला चांगलाच फोन पाहिजे, नाही घेऊन दिला तर मग जेवण खाणं सोडून देणार, धमक्या देणार, आणि नाही ऐकलं तर मग सरळ आत्महत्या करणार. केलेले आहेत, म्हणजे रियालिटी सांगत आहे. शेखरदादा हो म्हणतात, कारण की ते पोलीसमध्ये आहे, त्यांना माहीत आहे अशा घटना घडतात. किंवा नुसतं रागवले जरी की काय एवढा वेळ मोबाईल पाहत बसलेला आहे, ठेव तो मोबाईल बाजूला, असं का म्हटलं तर ठेव तो मोबाईल बाजूला. 13, 14, 15, 11 वर्ष 11व्या वर्गातले लेकरं सरळ जीव देऊन टाकतात. तो मोबाईल एवढा प्रिय की त्या मोबाईलसाठी जीव द्यायला पण कमी करत नाही. ही एक हे आहे. आणि दुसरे थोडेसे वेगळ्या विचारातले लेकरं काय करतात, अल्पवयीन चोऱ्या करतात, डाका डालतात, खून करतात. कशासाठी? मोबाईल पाहिजे, चांगल्या गाड्या पाहिजे, या गोष्टींचं काही लोक आत्महत्या करतात आणि काही लोक खून करतात. ह्याचं कारण एकच आहे की आपल्या आईवडिलांनी जे आपल्यावर संस्कार केले किंवा आपल्या आईवडिलांनी जे आपल्याला वळणात ठेवलं, धाकात ठेवलं, ज्या प्रार्थना केल्या, होऊ शकते की आपल्या प्रार्थना कमी पडत आहे, होऊ शकतं आपल्या प्रेयर्स कमी पडत आहे. प्रियांनो, जर आपल्याला असं वाटते की उद्या माझ्या लेकराची बातमी अशी आली नाही पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, तुमचे लेकरं खूप छोटे जरी आहेत ना, आता 1 वर्षाचे 2 वर्षाचे, तरी पण तुम्ही माझं बोलणं काळजीपूर्वक ऐका. आणि ज्यांचे लेकरं म्हणजे प्रभूला धन्यवाद, आपल्या चर्चमध्ये एक टीनेजपर्यंत लेकरं आहेत आणि ते चांगल्या मार्गात आहेत असं आपल्याला वाटतं. हां, पण त्यांच्या कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये, ट्युशनमध्ये, त्यांच्या चॅटिंगमध्ये, त्यांच्या इन्स्टामध्ये, त्यांच्या अजून स्नॅपचॅटमध्ये तिथे काय चालू आहे ते आपल्या कोणालाच माहीत नाही. धक्कादायक आहे ते, धक्कादायक. जर तुम्ही कधी त्यांचे मोबाईल ऑन करून बघाल आणि तुम्हाला आता वाटत असेल आतापर्यंत की माझा मुलगा, माझी मुलगी खूप चांगल्या मार्गात आहे, तुम्ही एकदा त्यांचा मोबाईल ऑन करून पहा, तुम्हाला समजेल की त्यांच्या चॅट बॉक्समध्ये काय काय आहे. विश्वास नाही ठेवू शकणार. रोज मी पास्टर आहे, देवाचा आत्मा मला सांगतो की माझ्याकडे त्या गोष्टी कबूल म्हणजे येतात. त्या गोष्टी मला लहान लहान लेकरांच्या माझ्याकडे न्यूज येतात की यांच्या लाईफमध्ये काय चालू आहे. सगळ्यांच्या नाही येत, देवाची इच्छा असते ज्याचं ओपन व्हावं त्याचंच येतं. पण जेव्हा मी ऐकते ना, मी शॉक होते, एकदम धक्का बसतो मला की हे हा मुलगा, ही मुलगी असं एवढं लहान, किती लहान आहे असं मी बोलते. आज मी तुम्हाला थोडा गंभीरच संदेश देऊन राहिलेली आहे की आई वडिलांना धास्ती आहे ना की आपल्या लेकरांसोबत असं नाही झालं पाहिजे. मी तुम्हाला सांगते, पहिली गोष्ट तुम्ही काय करा, तुम्ही मुलांच्या मनामध्ये विश्वास जागवा. विश्वास कोणाविषयी? देवाविषयी. देवावरचा विश्वास वाढला पाहिजे. त्या मनात तो विश्वास जागवा. जर ते काही दुःखी आहे, काही शेअरिंग करत आहे, कधी कधी येऊन कंप्लेंट करतात ना स्कूलमध्ये, मला
बुलिंग करतात. आजकाल बुलिंग करणं म्हणजे लेकराला चिडवणे खूप कॉमन गोष्ट आहे. जर तुमचा मुलगा थोडासा फॅट आहे, थोडासा लठ्ठ आहे किंवा एकदम बारीक आहे, कलर आजकाल कलर कलर विषयी खूप जास्त आहे, की जर कोणी सावळ्या रंगाचा आहे किंवा कोणाला खूप मुलांना पिंपल्स, गालावर जास्त पिंपल्स आहेत, त्याच्यासाठी पण इतकं जास्त ट्रोल केलं जातं, इतकं जास्त त्यांना छळलं जातं. तर तुम्ही त्यांना स्वतःवर विश्वास करणं शिकवा. विश्वास 3 गोष्टीवर. पहिला विश्वास देवावर, की देव तुझ्यावर प्रेम करतोय, यू आर अ चाइल्ड ऑफ गॉड. आपल्याकडे लहान लहान लेकरांना आपण शिकवतो, की तू कोणाचा आहे? मी येशू पप्पाचा आहे, मी येशू पप्पाची आहे. एक एक विश्वास, की ती येशूचं मूल आहे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांना आईवडिलांविषयी त्यांना विश्वास वाटला पाहिजे, की हे माझे आईवडील माझ्यावर प्रेम करतात. मी किती पण चुकलो, मी किती पण चुकले, पण माझे आईवडील माझ्यावर प्रेम करतात म्हणजे करतात. हं? तर हा दुसरा विश्वास. आणि तिसरा विश्वास, स्वतःवर विश्वास ठेवणे त्यांना शिकवा. कधी कधी लेकरं, त्यांना अपयश येतं, त्यांना अपयशाचा सामना करायला शिकवा. काय होत नाही बेटा, आज आज हरला, उद्या जिंकशील. नाही तर असं नाही की हो का, तू कसं काय, तुला तुला कसे काही मार्क नाही मिळतो, तर फर्स्ट का नाही आला, तू सेकंड का आला, किंवा तुला का बरं. मी त्या मुलगा येऊ रडू रडू सांगतो की नाही मम्मी मीच फर्स्ट होतो, नाही असं झालं तसं झालं. आई म्हणते की थांब, मी बोलते, तुझ्या कोचशी बोलते किंवा तुझ्या सरांशी बोलते की तुझे मार्क कुठे कटले. तर आपल्या लेकरांना अपयशाचा सामना करायला शिकवा. रिजेक्शन जे होतं, फ्रेंड्सकडून म्हणा, कधी कधी कॉलेजमध्ये स्कूलमध्ये गॅदरिंग असते, ड्रामा असतो, आणि मग म्हणतात की ही मुलीची खूप इच्छा असते की मला परीचा किंवा राजकुमारीचा रोल मिळावा, आणि टीचर म्हणते की नाही तू काळी आहे, तू सुंदर नाही आहे, तर तुला हा रोल मिळणार नाही. हां, कधी कधी असं असते की तुझा आवाज चांगला नाही आहे, तू दिसायला चांगला नाही आहे, जरी तू किती पण छान डान्स करत असेल, पण तू पाठीमागे राहा. समोर गोऱ्या सुंदर मुलांना ठेवलं जातं, आणि ह्या व्यक्तीला, हा मुलगा किती पण चांगला मुलगा मुलगी डान्सर असो, त्यांना मागच्या रांगेत ठेवलं जातं. तर तुम्हाला माहीत नाही, मुलांच्या मनावर खूप जास्त त्या गोष्टींचा परिणाम होतो. जर रंगरूपावरून जर त्यांना नाकारलं गेलं, खूप जास्त परिणाम होतो. आपल्याला आपल्या लेकरांना शिकवावं लागेल, त्यांना पहिलेपासून, की तू माझ्यासाठी खूप सुंदर आहे. तू कसा पण आहे, तू कशी पण आहेस, पण असं नका की तू सुंदर नाही आहे. म्हणा तू सुंदरच आहे. देवाने तुला आपल्या हातांनी बनवलेलं आहे. एक त्यांच्या मनात स्वतःविषयीचा विश्वास जागृत करणं खूप महत्त्वाचं आहे. स्वतःवर प्रेम करणं त्यांना शिकवा. स्वतःवर, मला माहिती आहे आपल्या चर्चमध्ये खूप लोक आहेत ज्या आईवडिलांना सामना करावा लागतो या गोष्टींचा. आपल्यासाठी ती गोष्ट खूपच नॉर्मल आहे, की म्हणजे कॉमन आहे. काय झालं थोडीशी लठ्ठ येतं, काय झालं थोडा रंग काळा येतं, किंवा काय झालं तुझ्यात हा प्रॉब्लेम आहे, काही हरकत नाही. आपण त्यांना ॲक्सेप्ट केलेला आहे. पण तुम्हाला माहीत नाही की त्यांच्या स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये त्यांना किती नकारात्मक वागणूक मिळते, आणि त्यांचं फ्रेंड सर्कल, त्यांच्या आजूबाजूची लोक त्यांना कशा रीतीने त्यांच्याशी वागतात. आणि मग माहिती आहे काय होतं, जर असे खूप सुंदर मुलगा मुलगी नाही आहे, मग ते काय करतात, फेसबुकवर म्हणा, सॉरी काय इन्स्टावर म्हणा किंवा कशावर सोशल मीडियावर एखादं फेक अकाउंट तयार करतात. त्याच्यामध्ये स्वतःचा फोटो खूप जास्त एडिट करतात, गोरा गोरा पांढरा पांढरा करतात, आणि तो पोस्ट करतात. आणि मग तिकडून त्यांना एखादी फ्रेंड रिक्वेस्ट येते, आणि मग ती व्यक्ती त्यांच्याशी एवढी गोड गोड बोलते, एवढी गोड गोड बोलते, आणि खूप लहान वय असतं, 13 वर्षापासून चालू आहे, मला माहीत आहे 12-13 वर्षापासून चॅटिंग चालते, आणि मग ते फसून जातात. कधी माहीत नाही समोरचा व्यक्ती कोण असतो, मॅरिड असतो, काय असतो, कसा असतो, पण तो त्या व्यक्तीला म्हणतो की हां, तू तू खूप सुंदर आहे, आणि त्यांना कोणीतरी आमचा स्वीकार करत आहे, कोणीतरी आम्हाला लाईक करत आहे, आणि ती गोष्ट त्यांना पाहिजे असते की कोणीतरी आमचा स्वीकार करावा, कोणीतरी आम्हाला लाईक करावं, कारण ते रिजेक्शन सहन करू शकत नाही, आणि मग खोट्या मायावी जगात ते फसतात, आणि त्याचा शेवट कधी कधी खूप जास्त वाईट होतो. तर माझ्या लेकरांनो, मला माहीत आपल्या चर्चमध्ये पण काही गोष्टी झाल्या अशा थोडंसं, त्या आईवडिलांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केला, आम्हाला सांगितलं की असं असं आहे बा,
आम्ही त्या लेकरांशी पर्सनली बोललो, त्यांना समजावलं आणि प्रभूला खूप धन्यवाद की त्या जाळ्यातून, त्या मोहातून ते लेकरं बाहेर निघालेले आहे. माझ्याकडे एकदा एक मुलगा आला, एक लीडर होता. तर त्याने पहिले तर आत्महत्येची कोशिश केली, पण ती फांदी तुटली, त्याचं गळ्यात ते नाही झालं. मग तो माझ्याकडे आला आणि येऊन असा खाली जमिनीवर बसून खूप ढसाढसा रडला. आणि मग त्याने सांगितलं की असं असं होत आहे, पोलीस केस करतील, त्या मुलीशी माझं काहीच कॉन्टॅक्ट नाही, मी फ्रेंड म्हणून बोललो, मग तिचं लग्न तुटत आहे, काय काय होतं काय काय होत आहे. आणि त्याने सगळं सांगितलं. मी त्याला म्हटलं, या ठिकाणी तू चुकलेला आहे. नाही, या ठिकाणी तुझी काहीच चुकी नाही आहे. हां, मी तुझ्यासोबत आहे. पण 100% तुझीच चुकी जरी असती, तरी पण मी तुझ्याच बाजूने उभी राहिली असते. तू 100% जरी चुकलेला असता, तरी तू माझ्याकडे आला. हां, तुझ्या आईवडिलांकडे तू आलेला आहे, आम्ही तुझ्यासोबत आहे, तू बिलकुल घाबरू नको. एक नाही, ही एक घटना नाही आहे, अजून एक घटना आहे, 2-3 घटना अशा की लास्ट ह्याला लेकरं येतात. ती मुलगी मला ब्लॅकमेल करत आहे, तो मुलगा मला ब्लॅकमेल करत आहे, त्याच्या घरचे लोक अशा धमक्या देत आहेत, तिच्या घरचे लोक अशा धमक्या देत आहे, आणि आता मी काय करू. आणि त्या ठिकाणी म्हणजे मी सोशल वर्कर पण आहे. सोशल वर्कर ह्याच्या नावाने मी त्यांना फोन केलेले आहेत, बोललेली आहे त्यांना की तुमच्यावरच हे करणार, की तुमच्या मुलीने तुमच्या मुलाने असं असं केलेलं आहे आणि हा मुलगा पोलीसमध्ये आलेला आहे, आता तुम्ही काय करता बघा, सांभाळा. आणि मग त्या गोष्टी सॉर्ट आऊट झालेल्या. आता ते लोक छान म्हणजे मॅरिड आहेत, लेकरांचे आईबाप पण आहेत. सो आपल्या लेकरांना आपल्यावर एक विश्वास असला पाहिजे की मी चुकलो जरी माझ्याकडून चुका झाल्या, तरी माझे आई वडील माझ्यावर प्रेम करतात, ते माझ्या बाजूने उभे राहतील. नाही तर काय होतं, लेकरांना असं वाटतं की अरे म्हणजे आई वडील काय म्हणतील, घरी सांगितलं तर काय होईल, आणि मग ते डायरेक्ट आत्महत्येचा विचार करतात. तसं व्हावं नाही म्हणून आपल्या लेकरांच्या मनामध्ये एक विश्वास जागवा, देवाविषयी, आईवडिलांविषयी आणि स्वतःविषयी. आणि लेकरांना देवावर भरोसा ठेवणं शिकवा. भरोसा ठेवणं की आज जरी नाही आहे, पण देव तुझ्या लाईफमध्ये चांगलंच करणार आहे. आज जरी तुला अपयश आलेलं आहे, आज जरी तुला रिजेक्ट केलेलं आहे, तरी देवाच्या तुझ्यासाठी खूप महान अशा योजना आहे. तू निराश होऊ नको, तू हे स्ट्रीम चेंज नको करू किंवा सोडून देऊ नको, तू अजून प्रयत्न कर. मला एक नुकतंच जिवंत उदाहरण सांगायचं आहे. आपल्या चर्चची एक मुलगी आहे, तिचं नाव अवनीत आहे. ती ती इथे काय म्हणतात त्याला, HVPM मध्ये ती फिजिकल एज्युकेशनमध्ये करते आहे. आणि तिला RD कॅम्पला, RDC कॅम्पला तिला जायचं होतं. 2दा ती गेली आणि तिथे रिजेक्ट झाली. आणि पुण्याला जाऊन तिचं सिलेक्शन लास्टला होत नव्हतं. आणि मग तिथून ती प्रत्येक वेळेस फोन करायची, मला माहिती आहे प्रभू करणार आहे, मला माहिती आहे प्रभू करणार आहे. नाही म्हणायचं, बा प्रभूने केलं नाही तरी तू विश्वास सोडू नको. आणि पण तिचं 2दा नाही झालं. आणि मग ती थोडीशी निराशेत गेली, थोडी डिप्रेशनमध्ये आली. पण तिने देवावरचा विश्वास सोडला नाही, तिने प्रार्थना करणं सोडलं नाही, आमच्याशी कॉन्टॅक्ट करणं सोडलं नाही. आणि तुम्हाला आता सांगते मी, मग तिने जे पहिले तिचं होते त्याच्यात तिला नाही झालं. मग तिने सायकलिंगमध्ये नाव नोंदवलं आणि या वर्षी ते सायकलिंगचं चालू झालेलं आहे. सायकल पण नव्हती तिच्याकडे, सायकलिंगमध्ये नाव दिलं. आणि आता खामगावला पहिला कॅम्प झाला. त्या कॅम्पमध्ये त्यांना रोज 35 किलोमीटर सायकल चालवावी लागत होती. किती? 35 किलोमीटर सायकल रोज सकाळी उठून हे 6 दिवस चाललं. आणि त्याच्यात तिचं 6 लोक सिलेक्ट झाले आणि त्याच्यामध्ये ही मुलगीने परफॉर्म सगळ्यात बेस्ट केलं. आणि तर 35 किलोमीटरमध्ये सिलेक्ट झाली ती. त्याच्यात अजून दुसरे पण काही परफॉर्मन्स होते, ॲक्टिंग वगैरे, त्याच्यात सगळे इंटरव्ह्यू सगळ्यात सिलेक्ट झाली. 6 लोकात आले. मग अजून दुसऱ्या बटालियनचे पण आले, 13 लोक आले. मग त्यांना एक दिवस गॅप देऊन दुसरा कॅम्प चालू झाला. त्याच्यात तिला दिवसाला 100 किलोमीटर सायकल चालवायची होती. किती? 100. मी तर ती एकदम बारकी चिरकी मुलगी आहे, तुम्ही बघाल ना, एकदम अशक्त अशी मुलगी आहे, नेहासारखी किंवा आपल्या साक्षीसारखी एकदम बारीक मुलगी आहे. आणि ती 100 किलोमीटर सायकल रोज चालवायची.
पण ती वचन कन्फेस करते, प्रार्थना करते आणि मग तिचा फोन आला की त्या 100 किलोमीटरमध्ये देखील तिने काय चांगला रेकॉर्ड आता तिचं सिलेक्शन झालेलं आहे पुण्याच्या अमरावतीच्या कॅम्पसाठी. आता तिचं अमरावतीमध्ये कॅम्प चालू आहे. याच्यामध्ये अजून मला पुढचे चॅलेंजेस माहिती नाही. पण मला माहीत आहे की जे पण आहे ते चांगलंच होणार आहे. आणि इथून जर सिलेक्ट झाली तर ती पुण्याला जाईल. मग आज अजून एक तुम्हाला सांगते, आपल्या लेकरांना देवावर भरोसा ठेवणं शिकवा. आणि ती चौथी गोष्ट जी महत्त्वाची आहे, आपल्या लेकरांना लहानपणापासूनच प्रार्थना करण्याची व वचन वाचण्याची शिस्त लावा. किती जण लोकांचे लेकरं वचन वाचल्याशिवाय, प्रार्थना केल्याशिवाय स्कूलला जात नाही? किती कोणाकोणाचे लेकरं आहे जे वचन वाचल्याशिवाय आणि प्रार्थना केल्याशिवाय स्कूलला जात नाही? किंवा ज्यांचे पहिले होते बा शाळा शिकणारे, वचन वाचून प्रार्थना करूनच जायचे? अरे, मला वाटलं आहेत. तुमच्या लेकरांना प्रार्थना केल्याशिवाय आणि वचन वाचल्याशिवाय घराच्या बाहेर पाऊल टाकू देऊ नका. ही शिस्त तुम्हाला सांभाळायची आहे. ही शिस्त प्रत्येक आईवडिलांना सांभाळायची आहे. तुमचे लेकरं किती नर्सरीमध्ये जरी आहे, KG1 KG2 मध्ये जरी, नर्सरीपासूनच लेकराला पहिले तुमच्या मागे मागे प्रार्थना करायला लावा. नंतर तो स्वतः शिकेल. पण लेकरांनो, ही शिस्त ठेवा. प्रार्थना वचनाची शिस्त ठेवा किंवा त्यांच्या मनात आवड निर्माण करा. वचनाविषयी आवड. तुम्ही त्यांना झोपताना स्टोरीज सांगा. असं नका करू यार की तुम्ही मोबाईलवर त्यांना स्टोरी लावून दिली, टीव्हीवर स्टोरी लावून दिली. येशूची स्टोरी लावलेली आहे तुम्ही, येशूचीच कहाणी सांगत आहे, पण कुठे? मोबाईलवर नाही तर टीव्हीवर. दॅट इज, ते चूक आहे, ते बरोबर नाही. तुम्ही स्वतःच्या शब्दात, स्वतःच्या आवाजात त्यांना स्टोरी सांगा. ऐकत आहे का अश्विनी? तुम्ही तुमच्या लेकरांना तुमच्या आवाजामध्ये हावभावासहित स्टोरी सांगा. खूप साऱ्या स्टोरी आहे. पाहिजे तर मोबाईलमधली स्टोरी तुम्ही स्वतः पहिले ऐका, पण तुमच्या लेकराच्या हातात मोबाईल देऊ नका. डोळ्यावर परिणाम होतो, त्याचे रेस चांगले नसतात. ह्याचे जे रेस चांगले नसतात. आणि दुसरं, ते कधी तुम्ही त्यांना काय सांगता आणि ते कधी चेंज करून काय पाहतील तुम्हाला माहिती नाही. खूप घाण जगामध्ये आहे. म्हणून लहान लहान लेकरांना नको त्या गोष्टी समजतात. ज्यांचे लेकरं खूप लहान आहे, एक प्रॉमिस करता का की माझ्या लेकराला झोपताना मी रोज स्टोरी सांगणार, या प्रभूचं गाणं गाऊन झोपवणार? काही दिवस त्रास देतील, ते काही दिवस त्रास देतील, झोपणार नाही, आरडाओरडा करतील, पण रडू द्या त्यांना. त्रास देऊ द्या. हळूहळू त्यांना समजेल की मला झोपताना मोबाईल मिळणार नाही. तुम्ही त्यांना किती पण थकले राहिले तरी तुम्ही त्यांना बायबलमधल्या स्टोरी सांगा, त्यांना गाणे सांगा. कारण की नीतिसूत्रेत काय लिहिलं? नीतिसूत्र 22व्या अध्यायात, नीतिसूत्रे 22, माझं खूप फेवरेट वचन आहे. 6वं वचन, 22:6. मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. मुलाने ज्या मार्गात चालावे त्यात त्याला चालव, म्हणजे तो वृद्ध झाल्यावरही त्यापासून वळून जाणार नाही. तुम्ही लहानपणी जे बीज पेराल, आता 1 वर्षाचे 2 वर्षाचे तुमचे लेकर आहे, समजतं बरं, त्या हातात ती छोटी बाळ आहे, 6 महिन्याचं 7 महिन्याचं. एक याजक तुम्हाला नाही सांगणार तर कोण सांगेल? जगात ह्याच्यात त्यांना खूप काही नको नको त्या गोष्टी हे करतात. काल ज्या मुलीने आत्महत्या केली, मला 100% माहिती आहे तिला त्रास असेल. तिला बुलिंग करत होतं, टीचर ऐकत नव्हते, पण तिला प्रेरणा कशाने मिळाली की त्या जयपूरच्या पोरीने आत्महत्या केली, ते एवढं गाजवलं गेलं की त्याच्यामुळे तिला पण एक शक्ती मिळाली, एक दुष्ट आत्म्याची शक्ती तिला मिळाली की तिने देखील तसंच केलं. हे जग त्यांना प्रवृत्त करतं. बरं, हे जग आपल्या लेकरांना चुकीचं वागण्यासाठी, स्वतःचा नाश करण्यासाठी, गुन्हे करण्यासाठी, मारपीट करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतं. पण देवाचं वचन, पवित्र आत्मा त्यांना आवरून धरेल. प्रियांनो, तुम्ही
आज एक प्रॉमिस करा देवाला, की मी माझ्या लेकरासाठी प्रार्थना करणार. मी माझ्या लेकराला ह्या जगामध्ये जाऊ देणार नाही. मी खरं सांगते कठीण आहे, पण तो मरणार नाही तुमचं लेकरू. तुमच्या मारण्याने, त्यांच्या रडण्याने रडू द्या. गोंधळातला घालू द्या. कधी-कधी आयरनने घरी केलेलं आहे, असं आहे ना? एकदा त्याने मला वाटतं शेंडे दादाच होते वाटतं. काहीतरी त्याने केलं. त्यांच्या हातातलं वस्तू घेतली आणि खाली फेकली. राग दाखवायला. मी त्याला तोपर्यंत म्हणत होते, "राहू दे त्याला खेळू द्या, खेळू द्या, काही करू नका." पण जेव्हा त्याने असं केलं मी त्याला एक सपकाने दिली. त्याला दिली. पहिले रडला. त्याच्यानंतर एवढं समजदार झाला तो. थोड्या वेळाने सॉरी पण बोलला जाऊन. "भली मम्मी, भली मम्मी" म्हणजे माझ्याजवळ येऊन लाड दाखवायला लागला. म्हणजे खूपदा पाहिलं लेकरांना म्हणजे शिक्षा वेळीच खूप नका करू. रागारागात खूप नका मारू. तुमचा राग काढायला, फ्रस्ट्रेशन काढायला तुम्ही लेकराला खूप बोलू नका. निगेटिव्ह बोलू नका. आतापर्यंत काय करा सांगितलं, आता सांगते काय करू नका. तुमचा राग काढायला किंवा मुलाने आमची इज्जत घालवली बा, खूप मारू नका लेकराला. निगेटिव्ह बोलू नका. हां, त्यांची तुलना दुसऱ्यांसोबत करू नका. आणि जुन्या चुका, तू असं केलं होतं, तू तसं केलं होतं, आता तुझ्यावर भरोसा ठेवीन का मी? हां, असंही बोलतात ना. तू तेव्हा तुला भरोसा ठेवला आणि तू तसं केलं. तुला मोबाईल दिला आणि तू मोबाईलचा असा वापर केला. आता तुझ्यावर भरोसा ठेवीन का मी? मुलगा म्हणतो, "ठीक आहे, नको देऊ मोबाईल. मी दुसऱ्या कोणाकडून घेतो." हां, मला गिफ्ट देणारे आहेत. हां, 12, 13, 14 वर्षाच्या मुलींना पण मोबाईल गिफ्ट देणारे लोकं जगात आहे. देतात ते. हां, आई-वडिलांना माहीत नसतं तर नंबर मोबाईल स्विच ऑफ करून बॅगमध्ये ठेवलेला असतो किंवा कुठेतरी ठेवला असतो. आई-वडिलांना माहीत नाही. आणि दाखवलं तर "हां, हाच. तू तू देते का मला मोबाईल?" आपण कधी विचारून पहा मोबाईल. "तू देते का मला? तू घेऊन दिला का मला?" असे येतात. पण तिकडे मोबाईल चुपचाप लपवून ठेवलेला आहे. तर जुन्या चुका काढून वारंवार लेकरांना बोलू नका. एकच गोष्ट नेहमी-नेहमी त्यांच्या मागे इरिटेट करू नका. "अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. जेवण कर, जेवण कर, जेवण कर." अरे नका. काहीतरी चांगल्या वेगळ्या सुरात, वेगळ्या शब्दात हे आपण बोलू शकतो. आता नोव्हेंबर महिना चालू आहे ना, 16 नोव्हेंबर झालं. म्हणून मी हा संदेश देऊन राहिली, की आता लेकरं आपल्यामध्ये नाही आहे. आपण मोठेच आहोत म्हणून सांगत आहे, की आपण लेकरांशी कसं वागलं पाहिजे. हे समजतो, की मनुष्य हा मातीचा बनलाय. मनुष्य मानव प्राणी आहे, तो चुकतो. तुमचे पण लेकरं चुकणारच. असं कोणी नाही, की जो कधी चुकला नाही, चुकणार नाही. चुकणारच. पण त्यांच्या चुकांवर देव पांघरून घालणार आहे. देव तुमच्या लेकरांचं आयुष्य बर्बाद होऊ देणार नाही. ठीक आहे, भयंकर मोठ्या-मोठ्या चुका त्यांनी केलेल्या आहे. कधी-कधी सामना करावा लागतो आपल्याला, कधी-कधी आपल्याला दुर्लक्ष करावं लागते. हं? आज जर तुम्ही त्यांचा सामना केला आणि लेकरांनी प्रॉमिस केलं, की मी असं पुन्हा करणार नाही. सपोज लेकरू सिगारेट पीत आहे किंवा काही अजून काही अशी चुकीची गोष्ट करत आहे. आपल्याला माहीत झालं. एकदा तुम्ही सामना केला, त्यांना रागवलं, समजावलं आणि त्यांनी क्षमा मागितली. आपल्याला प्रॉमिस दिलं, की याच्यानंतर असं करणार नाही. आणि पुन्हा आपल्याला समजतं, की पुन्हा ते सिगारेट पीत आहे. फिर से वो स्मोकिंग कर रहे हैं. अरे ठीक आहे ना, म्हणजे थोडा वेळ द्या त्यांना. डायरेक्ट पुन्हा, "तू तर मला प्रॉमिस केलं होतं आणि पुन्हा तू तेच करत आहे, पुन्हा तसंच करत आहे." नका बोलू. तेच त्यांचा पण स्वतःचा स्ट्रगल सुरू आहे. तुम्हाला माहिती आहे कोणतंही पाप जे असतं ना, ते इतकं आकर्षक असतं आणि त्याच्यात एवढी पॉवर असते खिचून घेण्याची. लेकरं देखील स्ट्रगल करत असतात. त्या चुकीच्या गोष्टीतून निघण्यासाठी ते देखील प्रयत्न करत असतात. पण कसं कधी-कधी पीअर प्रेशर येतं, म्हणजे सोबतीच्या सहपाठ्यांचं प्रेशर येतं किंवा स्वतःचेच ते कमी पडतात. त्याच्याशी लढण्यासाठी कमी पडतात आणि पुन्हा चुका करतात. होतात चुका, होतील. एकदम एका ह्याच्यातच सुधारणं शक्य नाही. मी तुम्हाला सांगते. सुखानंद दादा, एका ह्याच्यात लेकरं सुधारणं शक्य नाही. काय लांडगीताई? त्यांना दोनदा त्यांना आपल्याला क्षमा करत जावं लागेल, क्षमा करत जावं लागेल. विश्वास, धीर ठेवत जावा लागेल. आणि शेवटी विश्वास त्या परमेश्वरावर, की तू मला ही संतती दिलेली आहे. याचं भविष्य तुझ्या हातामध्ये आहे. काय ते निराश नाही व्हायचं. फक्त प्रार्थना करायची.
जशी आपण लेकरांना शिस्त लावतो प्रार्थना करण्याची, वचन वाचण्याची, आपण देखील आपल्या जीवनाला शिस्त लावा. रोज सकाळी उठल्यावर आणि झोपायच्या पहिले आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करण्याची. तुम्ही जर हे कराल ना, ते जे प्रार्थनेचं जे कुंपण त्यांच्या भोवती राहील, कोणतीच दुष्ट शक्ती, कोणताच सैतान ते कुंपण मोडू शकणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सगळ्या पालकांसाठी प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी माझा संदेश संपलेला आहे.